केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोरात कठोर कारवाई करू. सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध. बैठकीमध्ये प्रस्ताव पारित. लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब. शोध सुरू. अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं करत होते जमा. अतिरेकी डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल-फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती. स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप. अल-फलाह विद्यापीठात पोलिसांकडून चौकशी सुरू. डॉक्टर मुझब्बेल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी. 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता. मुझब्बेलच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा. दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत. जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट. डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचं समोर. पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट. मोदींकडून LNJP रुग्णालयात जखमींची विचारपूस. तर केंद्रीय समितीकडून स्फोटानंतरच्या परिस्थितीचा घेण्यात आला आढावा. दिल्ली स्फोटाचा आणखी एक थरारक सीसीटीव्ही समोर. ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद. लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्थानकाजवळ झालेला स्फोट. दिल्ली स्फोटानंतर लष्कर-ए तैयबाची POKमध्ये बैठक. तर दहशतवाद्यांची फुलांची उधळण करत स्वागत. अब्दुल रऊफ आणि रिझवान हनीफमध्ये बैठक. रिझवान हनीफ लष्करच्या POK युनिटचा उपप्रमुख. देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतपुरम विमानतळांचा यामध्ये उल्लेख. इंडिगोला धमकीचा मेल. MCA निवडणुकीच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड. कार्यकारिणीच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांसह निलेश भोसले आणि विघ्नेश कदम हे विजयी. शिवसेना राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढची सुनावणी होणार. सुनावणीवेळी दोन्ही बाजूंना 3-3 तासांचा वेळ कोर्टाकडून दिला जाईल. सुनावणीची बतावणी सुरू. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आजही ठाम विश्वास. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उद्धव ठाकरेंची टीका. फुकटचा ताठा आणि नाव उबाठा. मराठवाड्यामध्ये नुसतेच येऊन गेले. साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर ही बोचरी टीका. स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या. एकमेकांविरोधात लढा तर टीका टाळा. महायुतीच्या बैठकीमध्ये ठरली खास रणनीती. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी कोल्हापुरात काँग्रेसची राजू शेट्टी यांच्यासोबत युती. तर कोल्हापूरसह सातारा, नांदेड, जालना, संभाजीनगरात युतीसाठी वंचितचा प्रस्ताव. भाजप विरोधात लढण्याची भूमिका. पेपरवरती दोन्ही पार्टनरच्या सह्या. पार्थ पवारांचं नाव FIRमध्ये नाही. हे सगळे वाचवण्याचे धंदे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा द्यावा. अंजली दमानिया यांची मागणी.